व्हिडिओ रेकॉर्ड होता ना। आज माझा कविता संग्रह पारिजात 2च्या प्रकाशनाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच महाराष्ट्र परिषद साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर माधवी वैद्य, आजच्या प्रमुख पाहुणे आदरणीय श्रीमती प्रतिभाताई शाहू मोडक, तसेच सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट मकरंद लांडकर, सिग्नेट पब्लिकेशनचे प्रमोद अडकर, आजच्या सूत्रसंचालिका अंजली महागावकर आणि माझ्या कविता संग्रहाचे परीक्षक आणि समीक्षक आदरणीय ज्येष्ठ कवयित्री स्वाती सामंत, तसेच साऱ्या माझ्या रसिक श्रोत्यांना माझे मनपूर्वक अभिवादन। सर्वात पहिले ज्येष्ठ कवयित्री स्वाती सामंत यांनी माझ्या कवितातून मला अचूक शोधून त्यांच्या मोजक्या शब्दात मला त्यांचे विचार मांडले आहेत, ते मला फार आवडते। माझा पहिला कविता संग्रह पारिजात हे सुद्धा इथेच म्हणजे पुण्यात मराठी साहित्य परिषदेच्या सभागृहात 2003-04 साली प्रकाशित झाले आहे। हे माझे भाग्यच म्हणावे लागेल आणि हे निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही। काही कारण माझे पुण्याशी काहीतरी नातं आणि ऋणानुबंध असले पाहिजे, कारण आम्ही लहान असल्यापासून ऐकतो की आम्ही मूळचे पुण्याचेच। काही कारणास्तव आमचे पूर्वज इथून भटकंती करत पुण्यातून बाहेर पडले आणि आंध्रात पोहोचले। तिथे त्यांना यश, कीर्ती, प्राप्ती, राजश्री मिळाली आणि तिथे स्थायिक झाले। त्यानंतर आम्ही तिथेच जातो। मात्र माझ्या आजोबांचे गुरुग्रह हे आळंदीचेच आहे। आज आपण कविता संग्रहाच्या निमित्ताने जमलो आहोत। महत्वाची गोष्ट, कविता मी केल्या म्हणण्यापेक्षा कविता झाल्या म्हणायला पाहिजे। कविता कशा झाल्या? अचानक केव्हा तरी स्वप्न पडावे किंवा एखादी लांब वीज प्रगटावी किंवा काच्यासारखे गाणं पडावे, असे एखादा विचार थोड्या वेळासाठी, अगदी थोड्याच वेळासाठी प्रगट होतो आणि जातो। ते कुठे किंवा वेळ काही ठरलेला नसतो। त्यावेळी त्या विचारांना त्या वेळेनुसार, भावनेनुसार भाषेत मांडते एवढेच। पण कविता हे कवींसाठी दागिनेप्रमाणेच असतात। पण एखादा दागिना जर डिझायनर मार्फत घडला तर लोकांच्या प्रशंसेत पात्र ठरतो। तसे माझ्या कवितांना रंगरूप आकार देण्याचे काम ॲडव्होकेट प्रमोद अडकर आणि मैथिली अडकरने केले आहे। त्याला पारिजाताचे रूप देऊन एक नवीन ओळख करून दिली आहे। माझे माहेर आंध्रातले, आम्ही तेलुगू भाषी। अर्थातच आम्हाला आमचे राज्य, गाव, भाषा आवडतेच, तसेच प्रत्येकाला। पण मी आज महाराष्ट्रात आहे, त्यामुळे मला महाराष्ट्र आणि आंध्र दोन्ही राज्यांबद्दल सारखीच आपुलकी, अभिमान आणि संवेदना आहे। एवढ्या वर्षात मी महाराष्ट्रातल्या संस्कृतीशी एकरूप झाले आहे। पण मला अजून 100% मराठी माणूस बनण्याचे आहे। त्यामुळे माझे पती न्यायाधीश आहेत, त्यामुळे दर 3 वर्षाला त्यांची बदली होते। त्यांच्यासोबत आम्हीही फिरत असतो। त्यामुळे मला महाराष्ट्रातले चांगले चांगले शहर, गाव, ऐतिहासिक शहर पाहायला मिळाले। त्यामुळे तिथला इतिहास, संस्कृती, भाषा, उत्सव यांचीच माहिती झाली। 1987 साली आम्ही सासवडला होतो। तिथील ऐतिहासिक स्थळे पाहिली। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनाही भेटलो। पण त्यावेळी मला आचार्य आत्म्याबद्दल काहीच माहिती नव्हती। त्याचे खंत आजही वाटते। नंतर कल्याण येथे त्यांचे आचार्य आत्म्य रंगमंदिर, भव्य दिव्य रंगमंदिर पाहिलं। नंतर वरळी येथील त्यांचा पुतळा पाहिला। वाटले ते मोठे राजकीय कार्यकर्ते असतात। नंतर 2010 मध्ये मी त्यांचे संबंध आत्मचरित्र वाचले। त्यामुळे मला त्यांचे बऱ्यापैकी इतिहास समजला। त्यांचे बालपण,
आर्थिक परिस्थिती, देश विदेशातल्या शिक्षणासाठी केलेली धडपड, दैनिक महाराष्ट्राचे संपादक, नाटक, चित्रपट, नेते, अभिनेते, राजकीय कारकिर्दी, साहित्य सभा, त्यांचे साहित्य संमेलन, भाषा आणि टाळ्या या बरीचशी माहिती मिळाली. त्यांच्या चित्रपट श्यामच्या आईला त्यावेळी पहिले आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले होते. त्यांच्याबद्दल खूप मन भरून आलेलं आहे. पण त्यांच्या त्या काळात माहिती असेल तर अजून माहिती भरपूर मिळाली असते. असं त्यानंतर आम्ही दापोलीला होतो. तिथे लोकमान्य टिळक, सावरकर, महर्षी कर्वे, बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बरीच माहिती मिळाली. आम्ही त्या ठिकाणी त्या गावांना जाऊन ते स्थळ पाहूनही आलो. त्यामुळे आम्हाला त्या प्रत्येक विषयाबद्दलची आवड निर्माण झालेली आहे. त्यानंतर आम्ही इथे म्हणजे सुप्रसिद्ध ऐतिहासिक शहर पुण्यात आलो. या इथेच याच काळात ॲडव्होकेट प्रमोद अडकर यांची भेट झाली, ओळख झाली आणि मैत्री झाली. त्यानंतर 2004 मध्ये माझे पारिजाताचे प्रकाशन झाले आहे. त्यानंतर बदलीमुळे जास्ती भेट नाही, पण अधूनमधून फोन असायचा. आजच्या या कार्यक्रमानिमित्त परत भेट होत आहे. खरे तर मी त्यांना माझे चांगले मित्र मानते, शुभचिंतक मानते. प्रमोद अडकर गोड बोलतातच. प्रमोद म्हणजे आनंद, जे सर्वांना आनंद देतात. आजच्या या कार्यक्रमाचा आनंद आपल्या सगळ्यांना त्यांच्यामुळेच मिळाला. आजच्या कार्यक्रमात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मी त्यांना आता धन्यवाद सांगत नाही. धन्यवाद सांगून विशेष चुके करायचे नाही. अजून बरीच कामं आहेत. औपचारिकता म्हणून नाही, पण मनापासून मी त्यांची आभारी आहे. सध्या दूरचित्रवाणीवरील मालिका उंच माझा धोका पाहतोय. त्यात रमाबाई रानडे बद्दल, माधव गोविंद रानडे बद्दल बरीच माहिती मिळत आहे. त्या काळातील पुण्यातील संस्कृती पाहायला मिळत आहे. पण 100% प्रगती झाली असे म्हणता येणार नाही. प्रगतीचे आलेख खूप वर खाली आहे. काहींना इंटरनेटद्वारे जग जवळ झाले आहे. अंतरिक्षातील शोध मोहीम चालू आहे. पण दुसरीकडे काही लोकांना खाण्यापिण्यास नाही, राहायला जागा नाही, असे व्हायला नको. मागच्या शनिवारी 8 मार्चला महिला दिन साजरा झाला आहे. त्यानिमित्त मी सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि स्त्री शक्तीचे अचूक कार्य साधण्याचे संदेश देत आहे. स्पर्धा नाही. आज या ठिकाणी मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण होत आहे. मागच्या कार्यक्रमाच्या वेळेस ते दूरच्या प्रवासामुळे ते आज येऊ शकले नाही. पण त्या ठिकाणी आज मुंबईहून बरेच पाहुणे आलेले आहेत. दिल्लीहून मकरंद अडकर साहेबही आलेले आहेत आणि साऱ्या माझ्या रसिक श्रोत्यांना, संयोजकांना आणि सहाय्यक जे सहाय्यक आहे साऱ्यांना माझ्या मनापासून धन्यवाद. ह्या कार्यक्रमासाठी आलेल्या अध्यक्ष माननीय माधवी वैद्य, तसेच प्रमुख पाहुणे प्रतिभाताई शाहू मोडक आणि ॲडव्होकेट प्रमोद अडकर या सर्वांना मी पुनश्च धन्यवाद सांगते. आणि पारिजात भाग 2चे सुगंध आणि प्रवास दूर दूर दरवळावे अशी आशा करते. पुढच्या वेळेस अजून चांगले सुधारित साहित्य घेऊन भेटूया. यानंतर 2 कविता सादर करून मी माझे 2 शब्द संपवते. 2 शब्द म्हणजे मला शाळेचे दिवस आठवले. 2 शब्दावर 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला स्वातंत्र्य सैनिक यायचे. 2 शब्दावर 2 तास भाषण करा. त्यामुळे वाटते बालपण खरोखरच छान होतं. बालपण परत येण्याचे कोणीतरी शोध लावले पाहिजे. या ठिकाणी लगेचच ॲडव्होकेट प्रमोद अडकर यांनी कवी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. त्याचाही सर्वांनी आस्वाद घ्यावा. त्यानंतर मी माझ्या कविता संघातले एक कविता आणि दुसरी एक कविता म्हणून दाखवणार आहे. पहिली कविता संघातील कविता 1. आयुष्य हेच अनमोल नाणं,
चाहूल लागते, प्रयत्नांतून फळाची गोडी वाढते, असंख्य अनुभव आठवणीत ठेवतो, अखंड प्रयत्ने आयुष्य फुलवतो, भावना प्रधान आयुष्य जगतो, नाती गोती सारे जगतो, बंधू मित्र सारे माझे म्हणतो, अनंत प्रीती जोडून घेतो, अनावर भावना झेप घेते, कथा कविता गीत बनते, जेव्हा अभिनय नृत्य प्रगट होते, भाषेचे प्राधान्य मुळीच नसते, अनपेक्षित अनमोल कृती घडते, नाण्याचे सोने होते, करता धरता परमेश्वरच असतो, निमित्त मात्र मनुष्य घडतो. दुसरी कविता वसंत. होळीचे रंग उधळत वसंत रे आले, चाहूल लागता वसंताचे कोकिळे गायले, फुललेल्या वनराईने प्रकृती नटली, नटता नटता सृष्टीत सुगंध रे वाटली, वनराईसह माझ्याही मनाला पालवी फुटली, आयुष्याच्या वसंतात पारिजात बहरली, आयुष्याच्या वसंतात पारिजात बहरली. धन्यवाद. उमाताईंचं भाषण ऐकल्यावर खरोखरच अजिबात असं वाटत नाहीये की तुम्ही अमराठी आहात. तुम्ही भाषेवर खूप चांगलं खरंच मिळवलेलं आहे आणि रसिकांतर्फे आम्ही सगळेच तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. पारिजात भाग 2 हा कविता संग्रह आज प्रकाशित झालेला आहे. आपण कवयित्रीचं मनोगतही ऐकलेलं आहे. तर त्यांच्या कविता वाचायला खरोखरीच वाचनीय आहेत. त्याची मूळ किंमत 60 रुपये आहे आणि आज सवलतीच्या दरात ते 50 रुपयाला मिळणार आहे. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. हर मुसीबत का स्वागत किया है मैंने, कुछ मूल्य चुकाया सबक लिया है मैंने, जिंदगी का हर पल खुलकर जिया है मैंने, कभी अमृत तो कभी जहर पिया है मैंने. हे म्हटलंय कोणी तर आपल्या दुसऱ्या व्याख्यात्या प्रतिभा ताईशा मोडक. मी त्यांना आमंत्रित करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, सगळे घरचेच आहे आणि आपणही घरचेच आहात. मला सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन करायचं आहे उमाताई आपलं, की आज मी आपल्या पुढे स्वतःला थोडीशी लहान अनुभवते. त्याचं कारण आहे की मी जरी भाषण मराठी ठोकायला लागले पण कविता अजून केलेली नाही. म्हणून मी आपल्या सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन करते. आपण दोघे अमराठी आहोत. मातृभाषा हिंदी आहे, आपली तेलुगू आहे, पण आपण चांगली प्रगती केलेली आहे. याच्याबद्दल मी आपलं खूप खूप अभिनंदन करते. जेव्हा मी आपला काव्यसंग्रह मला काल मिळाला, त्याच्यातली काही कविता मला खूपच आवडल्या आहेत. पहिली कविता आहे मला आवडलेली की तूच तू मध्ये बहुतेक त्यांनी ईश्वराला समोर ठेवून कविता केली आहे की सगळंच काही तू आहे. वारा तू, वीज तू, मेघांचा सूर तू, गारव्याच्या गारव्याला पावसाचे पाणी. म्हणजे इतकं सुंदर वाटलं मी. आणि जसं त्यांनी एक वाक्य आता सांगितलं की कविता ठरून होत नाही, तसंच प्रेम पण ठरून होत नाही. ते कधी होतं ते कोणाला कळतच नाही. दोन गोष्टी ठरून होत नाही. का करतो हे कळत नाही, कुणावर करतो हे कळत नाही. म्हणून त्याला आंधळ म्हटलं असेल. आणि कविता खपत नाही त्याचं एक कारण आहे, कविता फार कमी लोकांना कळते. जेव्हा कळेल ना तेव्हा इतकी खपेल की लोक लेखनात विसरतील. कविता कळली पाहिजे. आणि त्यांच्या कवितामध्ये जसं त्यांनी मला सांगितलं असताच की कधी सुचते. आणि खरं खरं काही दिवसापूर्वी मी एका देवळात गेले. लोक जात होते, येत होते. एक लहान मुलगा तिथे रडत उभा होता, कोणाचंही लक्ष नव्हतं. आणि मी बाहेरच उभे राहिले बराच वेळ त्याला बघत. आणि नंतर मी सांगितलं भूक लगेच संपवतो. म्हणजे हा, त्याला 2 बटाटे वडे पाव दिलं आणि तिथेच मी उभे राहिले. आणि अक्षरशः तिथे उभे एक कविताचा जन्म झाला.
एक लहर सी उठी आज अंतरंग के अंदर से, हजार हजार लहरें उठी हो मानो सात समंदर से। तुम्हें पाने की चाहत तीव्र से तीव्रतम हो गई, तुम्हें पाने की चाहत तीव्र से तीव्रतम हो गई। कुछ पल के लिए मैं अपने ही विश्व में खो गई। मंदिर मस्जिद गिरजाघरों में तुम्हें ढूंढने चली, मंदिर मस्जिद गिरजाघरों में तुम्हें ढूंढने चली। थककर रुकी तो एक नन्ही सी जोत दिल में जली। तुम्हारे दर पे एक गरीब बच्चे को रोता पाया, तुम्हारे दर पे एक गरीब बच्चे को रोता पाया। भूखा था, पास लेकर कुछ खिलाया पिलाया। उसके चेहरे पर संतोष छलका, उसके चेहरे पे संतोष छलका। गजब की थी उसकी मुस्कुराहट, असं म्हणतो ना देव त्याच्यामध्ये असतो। उसके चेहरे पे संतोष छलका, गजब की थी उसकी मुस्कुराहट। अपने दिल की धड़कनों में उसी पल मैंने सुनी अजब सी आहट। मिल गया जिसकी मुझे कब से तलाश थी, मिल गया जिसकी मुझे कब से तलाश थी। आज मैं बेहद खुश थी क्योंकि मेरी चाहत मेरे पास थी, मेरी चाहत मेरे पास। मी विसरले की मला आज जायचंय की नाही जायचंय हे पण मी विसरले। तो कविता जेव्हा माणूस स्वतःला विसरतो तेव्हाच त्याचा निर्माण होतो। कविता काय गाणं काय, परवाच मी प्रमोदला सांगत होते, जेव्हा माणसाला वाटतो मी गाते, मी बोलते, मी कविता करते, काहीच कळत नाही। जेव्हा तो म्हणतो मैं के मिटते प्रेम आता है और मैं के आते प्रेम जाता है, असं मैं वितळत नाही तोपर्यंत काही मिळत नाही। हे वितळणं जी प्रक्रिया आहे ती फार महत्वाची आहे। पूर्वीच्या काळामध्ये सोडा बटर यायचं, त्याच्यात गोळ्या असायची, ती गोळी खाली गेल्याशिवाय सोडा प्यायला मिळायचे नाही। तर अहंकाराची गोळी खाली जात नाही, वितळत नाही तोपर्यंत काहीच मिळत नाही। आणि म्हणून कविताचे निर्माण होतो। आणि मी सगळ्यात जास्त धन्यवाद देणार आहे न्यायाधीश साहेबांना। न्यायदेव तर कविता आहे, पण ते न्यायाधीश साहेब असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, इथे यशस्वी स्त्रीच्या मागे पण एक पुरुष आहे दमदार, आणि फार मोठी आणि प्रकाशकही दमदार। बरं, सगळे दमदारच आहे, प्रकाशक दमदार, आणि ज्यांनी प्रकाशन केले त्याही दमदार। पहिल्या मंडळ मध्ये एकच पुरुष बसलेले आहेत, ते पण एक योगायोग आहे। दुसरी कविता मला नकळत मध्ये त्यांनी 4 ओळीच्या कवितेत गुपित किती दडलेले सारे ब्रह्मांड लपले कवितेच्या भावना। म्हणजे असं म्हणतात की कवी 2 ओळीमध्ये जे सांगू शकतो। समज आर्टिकल मध्ये परवा माझा संत कबीरवर भाषण होता। मोडक साहेब माझे पती स्वर्गीय स्वामी मोडक, ते विवेकानंद महाराज आपले गुरु मानत होते। एकदा मी त्यांच्याशी वादसाने संवादच होता। मी त्यांना बोलले की स्वामीजींनी एका ग्रंथामध्ये जे सांगितलंय कबीराने 2 ओळीमध्ये सांगितलं। त्यांना जेव्हा साक्षात्कार झाला कबीरांना आणि त्यांच्या शिष्याने विचारला की आपको क्या लगा, कबीरने 2 ओळी सांगितले। एक तो सांगितलं गुंगी केली सरकारा खायर मुस्काय। गुंगा माणूस आहे, त्यांनी साखर खाल्ली, त्याला विचारणार किती गोडे कशी आहे, तो कसं बोलणार, तो स्माइल करणार, फक्त हसणार। जसं ज्याला खरंच साक्षात्कार झाला तो बडबडत नाही, अजून आम्ही बोलतो याच्या अर्थाचे काही मिळालेलं नाही। आणि दुसरं त्यांनी सांगितलं लाली मेरे लाल की जित दे तू तित लाल, लाली देखत मैं भी भय गई लाल। आणि प्रत्येक मोठे कवी जे होते, संत कवी, सुफी कवी, त्यांनी स्वतःला परमात्माची प्रेयसी मानलेला आहे, पत्नीने। कारण पत्नीमध्ये काय असतो, सिक्का लागला सवेरे का बुला शाम को घर पे आए, तिथे आतुरता, इगरनेस, प्रतीक्षा काही नसते, पण प्रेयसीमध्ये प्रतीक्षा असते। या बस स्टॉपला भेट, त्या हॉटेलला भेट, तिकडे त्याच्यामध्ये आतुरता असते। पत्नी झाली की आतुरता संपली, असं नाही, हे गैरफायदा घेऊन नका, कारण सिक्का मोठा बसतो। आणि दुसरं त्याने फार सुंदर सेवा कवितामध्ये, बहुत शास्त्रे पढोनी पंडित, माता झाली परसोनी बालक, तब करुणी चांदमुनी एक कोरेच राहिले सारे लोक। आय लाईक सो मच। त्याच्यामध्ये यांनी सांगितलं आपले संत रहीमने की रहीमन ढाई आकर प्रेम का पडे सो पंडित होती पडपड जगम हुआ पंडित भयानक होय, ढाई आकर प्रेम का पडे सो पंडित। कबीरने सांगितलं की सगळे जग पोथी पढून पढून मरून गेला, त्याला काही सत्य सापडला नाही,
ज्याला अडीच अक्षर प्रेमाचा कळला तो परमात्माचे जवळ गेला. आणि ह्याच या कवितामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे असं मला वाटतंय. नंतर त्यांनी शेवटी म्हटलेली की माहेरची चटणी भाकर लागते तूप साखर, सासरची पुरणपोळी करते जीवाची गोडी. आता हे जरा आधुनिक काळामध्ये थोडंसं वेगळं वाटलं मला, की पूर्वी हे बरोबर होतं जास्त. आता कसं आहे, पहिल्यांदा सासर इतका प्रिय होऊन गेलेला असतो आणि तो करावाच लागत नाही घरी बहुतेक, त्याच्यामुळे ती पोळी बिळी काही होत नाही त्यांची. पण माहेरची चटणी भाकर मात्र आयुष्यभर माणसाला खूप प्रभावी वाटते, खूप जाऊ शकते. किती श्रीमंत बाई असू द्या, तिला माहेरची ओढ असतेच मनामध्ये. हे अगदी बरोबर आपण सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटली आपल्या कविता संग्रहामध्ये, की आपण आपल्या मनोगतामध्ये फार छान विचार मांडतो आणि तो इतका सकारात्मक आहे. आम्ही जेव्हा रेखी देतो तेव्हा रेखी कुणाला लागू पडते, जो समोरची व्यक्ती पण सकारात्मक पाहिजे. तो नसेल तर रेखी लागू पडत नाही. तर आपण तो विचार फार छान मांडलाय की गांधीजींनी सांगितलं बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो. त्यांनी सांगितलं अच्छा बोलो, अच्छा देखो, अच्छा सुनो. दॅट इज द पॉझिटिव्ह एनर्जी. आणि आपले चेहऱ्यावर आमच्या ज्योतिषातले फेस रिडिंग इथे संदीप बसलेले, ज्यांना आम्ही ज्योतिषाचा शाहू पुरस्कार पण दिलेला आहे. आणि इथे आपण बसलेले अरुंधती बसलेले आहे, बरेच ज्योतिष आहे तिथे. आणि आमच्या याच्यामध्ये क्रिसमसला फार महत्व आहे. आपण आल्यापासून मी आपल्याला बघत होते, आपण खूप कविता संग्रह हा माझ्या आपल्याला प्रेरित करतो. आपण पारिजातच नाव का दिलं? पारिजात मध्ये फुलमध्ये शाश्वत आणि नश्वरता दोघींचा संबंध आहे. माझे पती शाहू महाराजांच्या पारिजात नावाचा पिक्चर झाला होता. त्याच्यामध्ये एक सीन होता की जेव्हा श्रीकृष्णाने सत्यभामाचे तिथे झाड लावलं आणि फुलं सगळी पडत होती रुक्मिणीच्या घरात. त्या चिडल्या, बोले तुमचं सगळं प्रेम आहे तिथेच फुलं पडतात. बोले बाईका तुला आधी सांगितलं की मी तिथे लावतो तर तू रुसली होती, म्हणून तुझ्याकडे लावतो. तो पारिजात मध्ये तो एकाच असा फुल जो द्यायला मागतो सगळ्या जगाला. आपल्या पारिजातची सुगंध इतकी शाश्वत राहणार आहे. आणि कवितामध्ये भावांना महत्व आहे, भाषाला नाही. कांदा मुळा भाजी अवघी झाली विठाबाई माझी, सावतावाळी कुठल्या शाळेमध्ये गेले? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. कुठे त्यांनी चाकोरीची कविताचे एज्युकेशन घेतलं, शिक्षण घेतला. ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वची माझ्या घर अशी ज्याची मती असते, कुठे गेले लोक सगळे? आणि रहीमन धागा प्रेम का मत की जो छिटकाय, टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गांठ पड़ जाए. तुलसीदास म्हणाले आव नहीं आदर नहीं, नई नैनों में नेह, तुलसी बहाना चाहिए पत्थर बरसे. असं आहे. तर असे जे कवी झाले त्यांनी आत्माचे भाव, आंतरिक जे भाव आहे त्याने तुम्ही 2 ओळी जरी सांगितलं तरी त्याचा महत्व असतो. आज सकाळी मी बसलेला असताना माझी एक गझलची लाईन आली होती, जुल्म सहकर भी जो उफ नहीं करते, जुल्म सहकर भी जो उफ नहीं करते, उनके दिल भी बड़े अजीब होते. तो कवी जेव्हा पीडा सहन करतो तेव्हा कविताचं निर्माण होतं. त्याशिवाय कविता होऊ शकत नाही. इथून आतमध्ये दर्द आल्याशिवाय कविता नाही होत. भाषणबाजी होऊ शकते, कविता नाही. कवितासाठी दर्दच पाहिजे. त्याचा अर्थ असा होता की माझी एक गझल होती कि दुख ने इतना साथ दिया कि अब सुख पे एतबार नहीं, गैरों से क्या प्यार करे जब अपने पे अपना प्यार. आणि कविताला सगळीकडे वंशमोर मिळायचा. टाटा इन्स्टिट्यूट वगैरे मोठे मोठे ठिकाणी शाहू महाराज सगळ्या भाषणाला जायचे आणि तिथे एक शर्तच ठेवायचे, पहिले 10 मिनिट मेरी पत्नी बोलेगी फिर मैं बोलूंगा. तुला कशाला जबरदस्ती नाही, त्यांना माहित नाही तू बोलल्यावर तुझंच आवडेल त्यांना, असं नेहमी बोलायचे. कारण वयाचा डिफरन्स होता त्यामुळे ते गुरु टाईपच होते माझ्यासाठी. आणि तिथे जेव्हा 2-3 असं झाले त्यांनी सांगितलं प्रतिभा लोकांना वाटत असेल बाई बिचारी फार दुःखी असाल. मग मी त्याचं स्पष्टीकरण करायचे. मी म्हणाले की कवीची अनुभूती आहे, माझ्या दुःख नाही पर्सनल. त्यांना वाटलं बिचारी बाई मोठ्या वयाने 20 वर्ष नवरा आहे किंवा काय 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 म्हणून मी अशी कविता लिहित असतात. कारण माझी मोस्टली कविता दुःखी आहे. पण मी म्हटलं असं नाही, मी दुसऱ्यांचं सुद्धा दुःख कवी अनुभव करू शकतो म्हणून तर कवी होते. मी म्हणाले तो मुलगा उभा होता तर मी त्याच्याकडे उभे राहिले. आता माझ्याकडे जे येतात लोक ज्योतिषसाठी मी काही चंद्र बिघडलाय सूर्य बिघडलाय हे नाही सांगत, मी त्यांना काउन्सिलिंग करते पहिले.
मन तयार करते की त्यांनी पचवलं पाहिजे. एकदम सत्य सांगा. सत्य कुणाला पचतं जगामध्ये? ते सत्य सांगायचे कशा रीतीने? पुण्याची गोळी आहे, त्याला साखरेचा लेअर द्यायचा असतो, तेव्हा पुण्याची गोळी घेतली. असं जीवनामध्ये आहे. आणि मला असं वाटतंय की माझी एक शेवटची छोटीशी कविता ऐकवणार. परवाच मी लिहिली, खुशी त्याचा शीर्षक. मुझे खुशी होती है जब मैं औरों को खुशी देती हूँ. मुझे खुशी होती है जब मैं औरों की खुशी में खुश होती हूँ. मुझे खुशी होती है जब मेरे चंद शब्द किसी के घावों पर मलम का काम करते हैं. मुझे खुशी होती है जब किसी के आंसू मुस्कान में बदलते हैं. मुझे खुशी होती है जब मैं अंदर बाह्य एक होती हूँ. मुझे खुशी होती है जब मैं अपने साथ होती हूँ. मुझे खुशी होती है जब मैं भीड़ में अकेली होती हूँ. और मुझे सबसे ज्यादा खुशी होती है जब मेरा अहम पिघल कर मैं तुम्हारे साथ होती हूँ, मैं तुम्हारे साथ